श्री स्वामी समर्थ। आजचा अध्याय हा गुरुचरित्राचा दुसरा अध्याय आहे। तो आपल्या मराठी बोलीभाषेमध्ये मी त्याची माहिती सांगणार आहे। तर दुसऱ्या अध्यायाचं महत्त्व असं आहे की आपण जर हा अध्याय जर वाचला तर आपल्याला कोणतीही काळी बाधा असेल किंवा रोग बाधा असेल किंवा शारीरिक व्याधी असेल तर ती हा अध्याय वाचल्यामुळे आपली ती नाहीशी होत असते। तर हा अध्याय तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत मराठीतून ऐका, मी सांगत आहे। तर त्याची कहाणी अशी आहे की पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता। तिथे वसिष्ठ आदी अनेक ब्राह्मण राहत होते आणि ते तप करत होते। त्यामध्ये पैल मुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र ब्राह्मण राहत होता। त्याला अनेक शिष्य होते। त्यापैकी दीपक नावाचा एक त्याचा शिष्य होता। तो शिष्य हा मोठा गुरुभक्त होता। तो पुराणे यांचा तो खूप अभ्यास करत असल, गुरुसेवा करत असत। तो त्याच्यामध्ये अगदी उत्तम गुरुसेवा तो करत होता। तर एके दिवशी काय झाले, वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे। मी सहस्रावधी जन्मात म्हणजे 1000 जन्मात महापाप केलेले आहे। त्यामुळे त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे, परंतु त्यापैकी काही पाप अजून माझे राहिलेले आहे। ते माझे मलाच भोगायला लागणार आहे, त्याशिवाय ते पाप संपणार नाही। मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची अपेक्षा जर केली तर ते हे माझ्या मोक्षाच्या आड येत आहे। त्यामुळे ते मी देवाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही। त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे। तेथे गेल्यानंतर माझं जे पाप आहे ते नाहीसं होईल असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्यावेळेस माझा सांभाळ करायला व माझे जे काही मी माझी अंगाची स्वच्छता करण्यासाठी तुमच्यापैकी कोणीतरी एक जण हे माझ्याबरोबर या आणि ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा। तर त्यातून त्या शिष्यातून दीपक नावाचा जो शिष्य होता तो लगेच पुढे आला आणि म्हणाला गुरूंना, स्वामी, आपण मला आज्ञा करावी, मी आपली सेवा करण्यासाठी तयार आहे। अगदी निसंकोचपणे मी तुमची सेवा करायला तयार आहे, तुम्ही सांगावं मला। तर असे मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीपासून मुक्त करण्यास मदत करत आहोत। तर मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे, तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी मला तुम्ही द्यावी। दीपकाचे वचन ऐकून वेद धर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील, ते मुलांना किंवा शिष्याला घेता येत नाहीत। मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी माझे कुष्ठाने अंग भरलेले आहे। मी आंधळा आहे, पांगळा असा होईल। हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत। तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू काशीला घेऊन चल, तुझ्यामुळे मी शाश्वत पदास पोचू शकेल। त्यावेळेस काशीस मनकर्णिकेच्या उत्तरेस तीर्थजवळ ते गुरु शिष्य राहिले। तेथे वेदधर्मात कुष्ठरोग झाला। गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली आणि चिडखोर झालेल्या त्या गुरुच्या सर्व लहरी व त्याने केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली। तर दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले। तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो, असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले। परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले। भगवान शंकरांना त्यांची गुरुभक्ती पाहून नवल वाटले। त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली। त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू यांना समाधान वाटले। दीपकासमोर प्रगट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले। त्यावेळेस दीपकाने गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे मला, अशीच त्यांची इच्छा व्यक्त केली। असा वर मागितला। तेव्हा श्री विष्णू दीपकाला वर देऊन अंतर्धान पावले। नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांग। तेव्हा दीपकाने घडलेला हा वृत्तांत त्यांना सांगितला आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली। वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाला व त्यांनी दीपकाला, तू दीर्घायुष्य होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल, यापुढे तू काशीपूरला निवास करशील, असा आशीर्वाद दिला। तर याचप्रमाणे शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला। तर तुम्ही जर खूप आजाराने जर ग्रस्त असाल
किंवा व्याधी असेल किंवा काळी बाधा वगैरे जर तुम्ही असाल तर तुम्ही हा जो अध्याय आहे दुसरा तर तो वाचल्यामुळे तुमच्या सगळ्याही बाधा निवारण होईल. श्री स्वामी समर्थ.